मंडळी, CNG इलेक्ट्रिक व्हेकलच्या जमान्यात आजही पेट्रोल आपलं अस्तित्व टिकवून आहे आणि असे पेट्रोल पंप आपण जागोजागी चिक्कार पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातील सर्वात पहिला पेट्रोल पंप कुठे सुरू झाला आणि त्याचा वापर कसा केला जायचा? तर मंडळी, भारतातील सर्वात पहिला पेट्रोल पंप हा 1928 साली मुंबई म्हणजे तेव्हाच्या बॉम्बेमध्ये सुरू करण्यात आला. हा पेट्रोल पंप बर्मा शेल, ज्याला आज आपण भारत पेट्रोलियम म्हणून ओळखतो, त्यांनी सुरू केला होता. मुंबईमधील ह्युजेस रोड म्हणजे आत्ताचा ॲनी बेन्झंट रोड इथे हा पेट्रोल पंप उभारण्यात आला आणि त्याचे नाव ठेवले गेले बर्मा शेल स्टेशन. पेट्रोल पंपावर पेट्रोल देण्यासाठी 2 हाताने चालवले जाणारे डिस्पेन्सर होते. त्यावेळी मोजकीच वाहने असल्याने पेट्रोलचा वापर फारसा नव्हता, म्हणून पेट्रोल पंपावर आत्तासारखे मोठे साठे नव्हते. जेमतेम 900 ते 1200 लिटर. आणि पेट्रोलच्या दराची सुरुवात झाली ती 1 आण्यापासून. त्यावेळी हे दर महागच मानले जायचे. हे पेट्रोल बर्मा, इराण आणि पश्चिम आशियातून जहाजाद्वारे मुंबईच्या बंदरात आल्यावर हे पेट्रोलचे ड्रम बैलगाड्यांमधून पेट्रोल पंपावर नेले जायचे. तर मंडळी, भारतातील या पहिल्या पेट्रोल पंपाबाबतची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषय आपला चॅनल सबस्क्राईब करा.